नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। उन्हाळ्याचे दिवस आहे, टेम्परेचर मर्क्युरीचा पारा वर चढत चालला आहे। कोल्हापुरात तर 38-39 डिग्री सेंटीग्रेड दिवसाचं तापमान असतं, त्यामुळे कितीही पाणी प्यायलं तरीसुद्धा यू कांट क्वेंच युअर थर्स्ट। तर थर्स्ट क्वेंचर्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे उन्हाळ्यात मिळणाऱ्या कैऱ्या त्याच्यापासून बनवलेलं पन्ह। दोन तऱ्हेचं पन्ह मी दाखवणार आहे, एक उकडलेल्या कैऱ्यांचं आणि एक कच्च्या कैऱ्यांचं विदाऊट शुगर। तर आता आपण सुरू करूया। सर्वप्रथम कैरीचं महत्त्व काय, बेनिफिट्स काय ते तुम्हाला मी सांगते। इसेन्शियल न्यूट्रिशन असतात त्याच्यात, हाय इन विटॅमिन सी असतं, विटॅमिन ई पण असतं, आणि इट क्युअर्स कॉन्स्टिपेशन, डायरिया, क्लिन्सेस युअर लिव्हर ऑल्सो, आणि स्किन आणि हेअरसाठी सुद्धा खूप चांगलं असतं आणि तुम्हाला हीट स्ट्रोकपासून प्रिव्हेंट करतं। तुम्ही जर नियमित पन्ह फ्रीजमध्ये करून ठेवलं आणि रेग्युलरली तुम्ही पीत राहिलात ते, किंवा एक्सेस ऑफ लॉस ऑफ वॉटरसुद्धा फ्रॉम युअर बॉडीसुद्धा इट प्रिव्हेंट्स। तर आपण बोलण्यात वेळ न घालवता पन्ह्याची रेसिपी कशी करायची ते दाखवते। सर्वप्रथम मी इथे कैरी घेतलेली आहे, ही उकडलेली कैरी आहे। तिची सालं काढून घ्यायची अशी, आणि सालाचा हे आतला गर आहे तो असा काढून घेते मी। चार 5 शिट्ट्या कुकरला द्यायच्या, म्हणजे तुम्हाला छान कैरीचा गर काढायला येतो। पाण्यामध्ये कैऱ्या घालायच्या। साधारण मी 3-4 कैऱ्या ह्या साईजच्या घेतल्या आणि त्या उकडून घेतल्या आणि त्याचा आता गर काढून घेतला। आणि कोल्हापुरात आमच्या इथे गुळाचं पन्ह करतात, म्हणजे गूळ घालतो आम्ही पन्ह्यात। इतर भागात महाराष्ट्रामधल्या साखरेपासून बनवतात, पण गुळापासून जे पन्ह बनतं ते खमंग लागतं। कलर जरा असा पिवळसर येतो, पण चवीला उत्कृष्ट लागतं। आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला पाहिजे तेवढे वेलदोडे, वेलचीची पूड, आणि जायफळ नाही घालत मी, पण चिमूटभर सॅफ्रन घालते, केशर घालते। उन्हाळ्यात माझा फ्रीज भरलेलाच असतो पन्ह्याने। आता हा आपण गर काढून घेतलेला आहे, तो आता मी मिक्सरमध्ये ट्रान्सफर करते। आणि जवळजवळ 4 छोट्या कैऱ्यांना मी 1 वाटीभर किसलेला गूळ घातला आहे आणि थोडंसं अर्धी वाटी पाणी घातलं आहे, आणि वेलदोडे पूड आणि केशरसुद्धा त्याच्यातच घालून मिक्सरला मी चर्न करून आणते। तर हा आपला कलर किती सुरेख आलाय बघा, दाखवते मी तुम्हाला। गूळ, पाणी, केशरी रंग आला आहे गुळामुळे। गाळायची पण आवश्यकता नाही आहे, पण तुम्हाला दाखवते तरी मी गाळून। जरा पाणी पण ॲड करू शकतो। तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून ठेवायचं असेल, पाणी नसेल घालायचं तरीसुद्धा तुम्ही पाणी न घालतासुद्धा तुम्ही करू शकता, तसंच ठेवायचं। आणि प्यायच्या वेळेला थंडगार पाणी आणि आईस क्यूब्स घालून सर्व करता येतं। छानपैकी पन्ह आपलं तयार झालेलं आहे।
मीठ वगैरे मी घालत नाही ह्याच्यात, काही आवश्यकता नसते मीठ घालायची, पण ऑप्शनल आहे मीठ. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मीठ घालू शकता. आता आपण या ग्लासमध्ये केशरयुक्त पण खूप छान झालेलं आहे. ह्याच्यात घातलेलं मी पण. आता आपण सर्व करूया ग्लासमध्ये. क्यूब्स घालूया, आईस क्यूब्स घालूया थोड्या ह्याच्या. आईस क्यूब्स टाकते मी ह्याच्यात. एक मस्तपैकी थंडगार पण इज रेडी टू सिप. हे झालं उकडलेल्या कैऱ्यांपासून मी बनवलेलं आहे पण. आता मी दुसरं कच्च्या कैरीपासून बनवलेलं पण दाखवते तुम्हाला. ही कैरी आहे, त्याची सालं काढून घ्यायची. सगळी सालं काढून घेऊन हे किसायचं, आयदर किसा नाहीतर मग ह्याचे बारीक तुकडे करून तुम्हाला मिक्सरमधून काढता येईल. ह्याच्यात मी गूळ साखर काही घालणार नाही आहे. डायबिटीजच्या लोकांसाठी चांगलं असतं हे पण. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गूळ घालू शकता, जे गूळ आणि साखर खाऊ शकतात त्यांना. ह्याचे असे तुकडे करून घ्यायचे. हे बारीक तुकडे करून मिक्सरमधनं मी काढून आणते. हे ह्याच्यात तुम्ही मीठ घालू शकता, कारण की ह्याच्यात तुम्ही साखर घालत नाही ना, त्यामुळे मीठ घालून हे मी छोट्या मिक्सरमधनं ग्राइंड करून आणते. हे बघा, हे अशा तऱ्हेने बारीक तुकडे झालेले. ह्याच्यात आता मी पाणी घालते आणि हे आपण गाळून घेऊया. चोथा राहता कामा नाही ह्याच्यामध्ये. ह्याच्यात मी हे गाळून घेते. हे पण मी 2 कैऱ्यांचं केलं आहे. ह्याच्यात काही साखरेचं वगैरे प्रमाणाची काही आवश्यकता नाही आहे. पाणी पाहिजे तेवढं घालू शकतो. ह्याचा कलर पण छान हिरवा येतो. ह्याच्यात जरा मीठ, वेलची पूड आणि केशर घालते. मीठ घालूया.
पिंच ऑफ सॉल्ट घालते. हे बघा एवढा पाव चमचा मीठ घातले. चिमूटभर इलायची पावडर घातली. आणि थोडंसं केशर. ते हलवून घेऊया. मिठाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मीठ जरा घातलं की साखर नसल्यामुळे ते टेस्ट चांगली येते. आपल्या ग्लासमध्ये घालूया. आईस क्यूब्स घालते. मस्तपैकी तुमचं विदाउट शुगर, विदाउट जॅगरी पण इज रेडी टू सिप. पिऊन बघते मी. अगदी कच्ची कैरी खाल्ल्याचं स्वाद आला आहे ह्याला. तुम्ही असं बनवू शकता. आणि मीठ लावलेली कैरी तर आपण खातोच तुकडे करून उन्हाळ्यामध्ये, तुमची बॉडी हीट कमी करण्यासाठी. तर असं करून तुम्ही ठेवलं आणि आलेल्या पाहुण्यांना सर्व केलं तर ते पण खुश होते. आणि दॅट इज विदाउट शुगर, विदाउट गूळ. हे पण छान लागेल. तर दोन्ही प्रकारे तुमची जशी टेस्ट असेल, आवड असेल तसं तुम्ही बनवू शकता आणि सगळ्यांचे मन जिंकू शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.